प्रवास भावगीतांचा याच्या 12व्या भागात रसिकांचे मनःपूर्वक स्वागत. शब्दांचे अर्थवाहीपण अधोरेखित करीत सुयोग्य सुरांच्या कोंदणात बसून अविस्मरणीय दर्जेदार संगीती निर्मिती करणारे आदरणीय व प्रतिभावंत संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे. खळेंचे बालपण बडोद्यामध्ये गेले. त्यांच्या घरात संगीतमय वातावरण होते. लहानपणी त्यांनी गायकीचे शिक्षणही घेतले व अनेक दिग्गजांच्या गायकीने त्यांच्या कानावर सुरेल गायकीचे संस्कारही झाले. शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक असणाऱ्या खळे यांच्या मनात सुगम संगीताची ओढ होती. मात्र केवळ संगीत कलेवर पोट भरण्याची कल्पना त्यांच्या घरी मान्य नसल्यामुळे खळे मुंबई येथे आले. बडोद्यात असताना खळे आकाशवाणीवर जात असत. तेथे त्यांनी काही गीतांना सुंदर चाली लावल्या. मुंबईत आल्यानंतर संगीतकार के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्या ठिकाणी त्यांच्या अनेकांशी ओळखीही झाल्या. प्रस्थापित संगीतकारांच्या आव्हानामध्ये स्थिर होण्यासाठी खळेंना खूप संघर्ष करावा लागला. काही चित्रपट त्यांना मिळाले, परंतु ते पूर्ण झाले नाहीत. तर काही चित्रपटांचे निर्माते बदलल्यामुळे त्यांच्या जागी दुसरा संगीत दिग्दर्शक घेतला गेला. अशा गोष्टींमुळे त्या काळी त्यांना नैराश्य आले. एकदा तर त्यांना असे वाटले की आपली पेटी विकावी आणि संगीत क्षेत्राला रामराम ठोकून आपण घरी परत जावे. परंतु त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ते मुंबईतच थांबले.
रंगले कृष्णा काशी ज्योत दिराची मंद सेवते देवघरातील देवा पाशी. एका चित्रपटासाठी ग दी माडगूळकर यांनी गीते लिहिलेली होती आणि सुधीर फडके यांचे संगीत घ्यावे असे सुचवले होते. परंतु त्यांच्या निर्मात्यांनी खळेंच्या चाली तुम्ही एकदा ऐका असा आग्रह धरला. ग दी माडगूळकर तयार झाले. खळेंनी त्यांच्या गीतांसाठी आपल्या चाली ऐकवल्या आणि ग दी माडगूळकरांनी त्यांच्या सुंदर चाली ऐकून त्यांना मिठीच मारली. 1952 साली लक्ष्मीपूजन या चित्रपटाचे संगीत करण्याची संधी खळेंना चालून आली. मात्र दुर्दैवाने निर्माता बदलला. मात्र ग दी माडगूळकर यांनी लिहिलेली गाणी गोरी गोरी पान हे त्यातून हद्दपार झाले, तर एका तळ्यात होती हे गाणे नवीन संगीत दिग्दर्शकाच्या नवीन चालीमध्ये आले. परंतु ग दी माडगूळकरांना खळ्यांच्या चाली अतिशय आवडल्या होत्या. त्यांच्या जोरदार शिफारशीवरून HMVने ध्वनिमुद्रिका करायची ठरवली. गोरी गोरी पान आणि नकोताई रुसू ही 2 गाणी आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली आणि त्याबरोबर संगीतकार श्रीनिवास खळे हे नाव प्रसिद्धी झाले. गोरी गोरी पान या गीताच्या 23,000 ध्वनिमुद्रिकांचा विक्रमी खप झाला. मात्र या यशासाठी 1956 हे साल उजाडावे लागले. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. काही काळ खळे आकाशवाणीच्या सेवेत होते व HMV ग्रामोफोन कंपनीत ते अधिकारीही होते. सुरुवातीच्या काळातील त्यांनी संगीत दिलेली गाणी सहज सख्या एकटाच येई सांजवेळ, कंठातच रुतल्या ताना, अजिबी ब्रह्म पाहिले, ज्योत दिव्याची मंद तेवते यासारखी अनेक गाणी लोकप्रिय झाली. कंठात सुरुतल्या ताना, कंठात सुरुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा, कुठे ग बाई कान्हा, कुणीतरी जा 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 घेऊन या मोहना, कंठात सुरुतल्या ताना. खळेंच्या गीतांच्या चाली ऐकायला अतिशय गोड सरळ साध्या वाटल्या तरी गाणाऱ्याला त्या चालीचा कठीणपणाची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. खळेंची गाणी तालाला अवघड असतात. प्रत्येक अंतऱ्यात चाल बदलण्याचे खळ्यांचे स्वतःचे असे खास तंत्र आहे. खळ्यांच्या स्वररचनेत वैचित्र्य आहे, भावपूर्णता आहे, नवीनपणा आहे, खोलपणा आहे आणि या साऱ्याला शास्त्रीय ज्ञानाची पक्की बैठक आहे. मुख्य म्हणजे त्यात कुणाचेही अनुकरण जाणवत नाही. जे आहे ते खळे आहे, हे स्वतंत्र आहे, अस्सल आहे आणि हे नवीन आहे. हे खळेंचे कलावैभव आणि प्रतिभाच आहे. ईश्वराचा ठाव कधी एके ठाई सापडेना, ईश्वराचा ठाव कधी एके ठाई सापडेना.
उभी घेऊनी कळश करी मी उभी घेऊनी कळश करी उतरली सांड ही झरेवरी उतरली सांड आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचना कौशल्याने श्रीनिवास खळे यांची स्वररचनातील भव्य कामगिरी संपन्न झाली आहे. खळे यांच्या प्रतिभेमुळे त्यांच्या संगीताचे एक स्वतंत्र घराणे स्थापित झाले असून त्याने मराठी रसिकांना भावसंगीतात समृद्ध करून उंच शिखरावर नेऊन ठेवलेले आहे. कन्या सासुराची जाय कन्या सासुराची जाय मागे परतूनी पाहे कन्या सासुराची जाय कन्या सासुराची जाय जाहल्या काही चुका प्रिया तुझं काय दिसे स्वप्ना देवा दया तुझी की अशी अनेक गीते खळ्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. ते त्यांच्या बहुविध प्रतिभेची साक्ष देतात. जाहल्या काही चुका जाहल्या काही चुकान सूर काही राहिले जाहल्या काही चुकान सूर काही राहिले तू दिलेले गीत माझे तू दिलेले गीत माझे आवडीने गायले जाहल्या काही चुका स्वरांशी प्रतारणा किंवा कलेशी तडजोड करणे खळे यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना खूप कमी चित्रपट मिळाले किंवा त्यांनी खूप कमी चित्रपट केले. प्रसिद्ध नट गुरुदत्त यांचे भाऊ आत्माराम हे जिव्हाळा या चित्रपटाचे निर्माता होते व संगीतकार श्रीनिवास खळे होते. आत्माराम यांना हा चित्रपट प्रदर्शित करण्याची घाई होती. या चित्रपटासाठीचे या चिमण्यांनो परत फिरारे या गाण्याची चाल लताबाईंना समोर ठेवून खळे यांनी बांधलेली होती. मात्र लताबाईंना 2 महिने तारखा देणे शक्य नव्हते. हृदयनाथ यांनीही लताबाईंना सांगितले की तू एकदा त्यांच्या गाण्याची चाल ऐक आणि मग ठरव तुला केव्हा गायचे आहे ते. लताबाई तयार झाल्या. खळेंनी या गाण्याची चाल ऐकवली आणि लताबाई खुश झाल्या. खळेंची कर्णमधुर आणि भावपूर्ण चाल, लताबाईंनी सुरेल आणि आत्मीयतेने दिलेला सूर यामध्ये हे गाणे ध्वनिमुद्रित झाले आणि अजरामरही झाले. या अनन्यसाधारण गीतातील कातरवेळेची उदासीनता, आईच्या मनाची व्याकुळ हाक त्यांनी स्वररचनेतून समर्थपणे व्यक्त केलेली आहे. या गाण्यासाठी लताबाईंनी मानधन घ्यायचेही नाकारले. या गाण्यासाठी माझी खळेंनी निवड केली, हाच माझा मोठा सन्मान आहे असे त्यांनी सांगितले. हे गाणे ऐकून हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध संगीतकार नौशाद हे सुद्धा खुश झाले होते. अशी चाल मीही देऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले व खळेंचा शिष्य होणे मला
अतिशय आवडले असते असे त्यांनी सांगितलेले आहे. संगीत कारकिर्दीला 50 वर्षे झाल्यानिमित्त खळेंचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी नौशाद यांनी वरील उद्गार काढलेले होते. या कार्यक्रमामध्ये नौशाद यांच्या हस्ते खळे यांना सुवर्ण तबकडी देऊन गौरव करण्यात आलेला होता. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या. तिन्ही सांजा झाल्या, झाल्या. तिन्ही सांजा झाल्या. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या. जिव्हाळा या चित्रपटातील लळा जिव्हाळा शब्दच खोटे या गाण्यासाठी खळेंनी चाल बांधलेली होती व सुधीर फडके हे गीत गाणार होते. खर्जातून सुरू होणारे हे गीत सुधीर फडके यांनी उत्तम गायलेले आहे. मात्र या गाण्याची चाल ऐकून मलाही मनात भीती होती की हे गाणे कसे होईल, अशी कबुली सुधीर फडके यांनी दिलेली आहे. खळेंच्या लयकारी स्वररचना भल्या भल्यांना गाणे अवघड जाते. शब्दच खोटे लळा जिव्हाळा शब्दच खोटे माशा मासा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही लळा जिव्हाळा शब्दच खोटे. खळेंच्या संगीत दिग्दर्शनात पंडित भीमसेन जोशी यांनी काही अभंग गायलेले आहेत. अभंगवाणीच्या खळे यांच्या सुंदर चाली ऐकून भीमसेन जोशी खळेंच्या पायाशी बसले व त्यांना सांगितले की तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुमच्याकडून मी अनेक गोष्टी शिकत आहे. मात्र यावरती श्रीनिवास खळे गडबडले आणि त्यांनी त्यांना आदराने उचलून खुर्चीवर बसायला सांगितले. सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर.
प्रवास भावगीतांचा याच्या 12व्या भागास स्वल्पविराम देऊन आपण 12 अ या उपविभागाकडे वळूया. धन्यवाद.